नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. पावसाळा म्हटला की गरमागरम भजी खावीशी वाटतात, पण नेहमीच कांदा बटाटा भजी खाण्यापेक्षा आपण आज थोडा चेंज करूया. आज मी बनवणार आहे मक्याच्या कणसाची एकदम कुरकुरीत आणि चविष्ट भजी. ताज्या मक्याच्या कणसापासून बनणारी ही भजी वरून कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट अशी लागतात. चला या रेसिपीला सुरुवात करू. एका मक्याच्या कणसाची ही दाणे काढून घेतली. एक मूठ दाणे आपण वेगळे काढून घेऊ. उरलेल्या दाण्याची भरड करून घ्यायची. मिक्सरमधून चांगली अशी जाडसर भरड करून घ्या. एका भांड्यामध्ये ही भरड काढून घ्या. यामध्ये हे मूठभर दाणे जे ठेवलेले होते ते घालायचे. यामुळे भजीमध्ये मक्याचे दाणे छान लागतात. यामध्ये 1 चमचा ठेचा, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा बारीक चिरलेला, आवडीनुसार तिखट, 1 चमचा हिंग चिमूटभर, पाव चमचा हळद, ओवा अर्धा चमचा, तीळ 1 टेबलस्पून आणि 2 टेबलस्पून बेसन पीठ घाला. बेसन हे गरजेनुसार घालायचे. चवीनुसार मीठ आणि 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ घालायचे. तांदळाच्या पिठामुळे भजीला छान कुरकुरीतपणा येतो. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या मिश्रणामध्ये अजिबात पाणी घालायचे नाही. सगळे जिन्नस हाताने दाबून दाबून मिक्स करा. आता यामध्ये कडकडीत तेलाचे मोहन घालायचे. छान कडकडीत तेल गरम होऊ द्या आणि 1 मोठा चमचा यामध्ये हे मोहन घालू आणि लगेच भजे तळायला घ्यायचे. छान आपल्याला आवडते त्या आकारामध्ये ही भजी घालून घ्या. तेल चांगले गरम पाहिजे आणि हाय हीटवरच ही भजी तळा. लहान मोठी आपल्याला आवडीनुसार जशी आवडती तशी ही भजी घाला आणि छान सोनेरी रंगावर येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत ही भजी आपण तळून घेऊ. बघा मंडळी, अशा प्रकारे मी सगळे भजी घालून घेत आहे. ही भजी जराही तेलकट होत नाही, पण गॅस हा तुम्ही मोठाच ठेवा. छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे बघा, काहीही तेलकट झालेली नाही आहे. सगळे भजे तळून घ्या. आता आपली ही गरमागरम मक्याच्या कणसाची भजी तयार आहेत. पावसाळ्यात गरमागरम भजी आणि सोबत दह्याची चटणी कोणतीही असू द्या ती चालेल आणि मस्त गरमागरम आल्याचा चहा. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. आणखी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. अशाच पारंपरिक रेसिपीसाठी पुन्हा भेटूया एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद आणि डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका मंडळी.